ನಮಸ್ಕಾರ. ಪ್ರಜಾರಾಜ್ಯ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ರಾಮಗೌಡ ಪಾಟೀಲ್. ಅಧಿಕಾರಿಯವರಿಗೆಲ್ಲ ಭೇಟಿಯಾಗಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೋ ಕೆಲವೊಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇತ್ತು, ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅದು ಚರ್ಚೆ ಆಗಿದ್ದದ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಅವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಏನು BLO ಫಾರ್ಮ್ ಅನ್ನ ಮನೆ ಕೊಡುವಾಗ ಅಧಿಕಾರ BLO ಅದ, BLO ಇಲ್ಲ. BLO ಫಾರ್ಮ್ ತುಂಬುವಂಥದ್ದು ಅಧಿಕಾರ ಅದ, ಫಾರ್ಮ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡುವ ಅಧಿಕಾರನೂ ಅದ. ಹೀಗಾಗಿ ಮತ್ತು ನಾವು ಹೆಲ್ಪ್ಲೈನ್ ಸೆಂಟರ್ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪಾರ್ಟಿಯವರು ಹೆಲ್ಪ್ಲೈನ್ ಸೆಂಟರ್ ಮಾಡಬಹುದು. ಈಗ ನಾವು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ವತಿಯಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷೇತ್ರವಾಗಿ 25 ವಾರ್ಡ್ಗೆ 25 ಹೆಲ್ಪ್ಲೈನ್ ಸೆಂಟರ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಫಾರ್ಮ್ ತುಂಬಬೇಕನ್ನೋ ಅಂಥದ್ದು ಅವ್ರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸನೂ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಕೆಲವೊಂದು ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪಾರ್ಟಿಗಳ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಅದ. ಅವ್ರಿಗೆ BLO ಯಾಕೆ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೊಂಟಿದಾರ, BLO ಏನು ಅಧಿಕಾರ ಐತಿ, ಅಧಿಕಾರ ಐತಿ ಅಂತ ಹೊಂಟಿದಾರ. ನಿಮ್ಗೆ ಏನಾದ್ರು ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ರೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಯನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಿ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ಕೋರಿ. BLOಗಳು BLO ಫಾರ್ಮ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, BLO ಕೊಡ್ತಾ ಇದಾರೆ. BLO ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪಾರ್ಟಿ BJP BLO ಏನದಾರ ಫಾರ್ಮ್ ತುಂಬಾಕ್ ಸಹಾಯ ಮಾಡತ್ತಾರ. ಫಾರ್ಮ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡುವಂತ ದಿವಸ 20 ಫಾರ್ಮ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡೋ ಅಧಿಕಾರನೂ ಅವ್ರಿಗೆ ಐತಿ. ಹೀಗಾಗಿ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ನಮ್ಮ BLO ಧಮಕಿ ಹಾಕೋ ಪ್ರಯತ್ನ ಕೆಲವೊಂದು ಜನ ಮಾಡಿದಾರೆ. ಅದು ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಗಮನಕ್ಕೆ ಇರದೆ ಮಾಡಿರ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಗಪ್ಪಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಯಾರಾದರೂ ಈ ತರ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಪೊಲೀಸ್ ಕೇಸ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು, कायदेशीर कारवाई ಮಾಡುವಂಥದ್ದು ಮಾಡ್ತೀವಿ. यशाच्या संदर्भामध्ये मी भेटायला आलो होतो की काही समस्या आहेत. त्या संदर्भामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रत्येक वार्डला एक हेल्पलाईन सेंटर आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर BLOच्या बरोबर आमचे भारतीय जनता पार्टीचे BLO जात आहेत. तर त्या संदर्भामध्ये BLOचा अधिकार काय आहे मला माहीत आहे, तरी सुद्धा अनेकदा त्यांना भेटून हेल्पलाईन सेंटरचा कार्य काय या संदर्भामध्ये काही पॉलिटिकल पार्टीच्या लोकांच्या मध्ये संभ्रम आहे. त्यामुळे त्यांना विचारायला आलो होतो. त्यामुळे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला हेल्पलाईन सेंटर करायला अधिकार आहे. फॉर्म द्यायचा अधिकार नाही आहे. फॉर्म द्यायचं BLOनीच दिलं पाहिजे प्रत्येक घराला जाऊन, आणि फॉर्म भरून द्यायचं काम BLO करू शकतात. फॉर्म कलेक्ट करायचा अधिकार BLO आहे. त्यामुळं आमच्या पक्षाचे जे BLO फिरायला लागलेत त्यांना काही लोकांनी संपायचा प्रयत्न केलेला आहे. तर यापुढे तसं झालं तर त्यांनी आम्ही DCनं त्यांच्यावर चर्चा केलेली आहे. कॉर्पोरेशन कमिशनर होते, या संबंधित सगळे अधिकारी होते. पोलीस कंप्लेंट त्यांच्यावरती लॉन्च करण्यात येईल BLO कोणतरी धमकवले तर. कारण BLO जो अधिकार आहे ते अधिकार वापर करून आमचे कार्य करायला लागलेत. जर आमचे BLO फॉर्म घेऊन स्वतः मतदारांना देत असेल तर तुम्ही कंप्लेंट करा. आम्ही त्याला काही त्याच्यात हे करणार. आम्ही BLO इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. आम्ही फॉर्म देता कामा नाही. फॉर्म द्यायचं काम BLOचं आहे. आणि BLO फॉर्म दिल्यानंतर पुढे फॉर्म कसं भरायचं, काय भरायचं, त्यांना येत असेल तर आमच्या सेंटरला यायचं, रिक्वेस्ट करायचं, हँडबिल द्यायचं काम आमचे BLOचा अधिकार आहे, आम्ही करत आहोत. त्यामुळे ज्यांना कन्फ्युजन आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून क्लिअर करून घ्यावा. ते न करता जर आमच्या BLO वरती काहीतरी कारवाई करायला गेल्यानंतर पोलिसांच्याकडे आम्ही कायदेशीर कारवाई